Namaskar Janta, welcome back to Shruti Deepak Wag. This is the next day in Bali. We had a blast yesterday and we had a bad time also. बॅड टाईम के बारे में अभी बोलते नाही आहे, ते सगळ्या गोष्टी आहे ना त्यानंतर आपण काहीतरी त्याच्यावर चर्चा करू. त्याचे एक्झॅक्टली सुरुवातच जर वाईट गोष्टीने आपण केली तर आपलं काय माहिती डोक्यात तेच विचार राहत. त्याच्यातून आम्ही बाहेर नाही आलेलो आहे, पण इट्स अ लाईफ, इट हॅपन, वी हॅव टू लिव्ह विथ दॅट. आणि आपल्याला पुढे जायचं पण असतं. पुढे जाऊन आठवलं तर आता आम्ही रेडी झालेलो आहे सेकंड डेमध्ये. थोडं उशीर झालेला आहे कारण की ऑब्व्हियस रिझन, काल आम्हाला झोपत 4-5 वाजून गेलेले पोलीस चौकीतून येऊन सगळ्या गोष्टी केल्यानंतर. बट सकाळ झालेली आहे, सेकंड डे इन बाली आणि आम्ही खूप एक्सायटेड आहे की काहीतरी वेगळे डिस्कवर करणार आहे. आर्टिनरी आपली फुल ठरलेली आहे, काय कुठे कसं करायचं आहे. तर चलो. आणि आमचा हा आहे स्टे. बायकोने काल तर दाखवलाच होता तुम्हाला, पण आमचा स्टे इतका सुंदर आहे, इतका छान आहे. रूम तर छान होताच, पण हे तर बालीवालेच इफेक्ट आहे. बघा ना तुम्ही तिकडे बघा, तिकडे तुम्हाला बालीवालीच व्ह्यू वाटेल, बीच आहे. चलो दाखव. आमचे कोको 1 आणि कोको 2 आले नाही आज सकाळी, उठले नाही काय माहिती. काल रात्री आल्यापासूनच नुसते आमच्या पाठीपाठी येत होते, किती मजा येत होती. पण आमचा मूड तर चांगला नव्हता, बट वी हॅड फन विथ दॅम. हे बघा, इट्स लाईक बालीच वाली फिलिंग येते. वाव काय प्रेम आहे. अरे त्यांची गणपतीजी पण आहे, त्यांची पूजाही करतात ते बघा. आणि ते असं पूजेसाठी ते असं त्यांचं रोज सकाळी करतात. असं प्रत्येकाच्या घराबाहेर, मंदिराबाहेर, शॉप बाहेर हे सगळं असतं. तर चलो, एवढ्या तर गोष्टी आपल्याला कळायला की बालीमध्ये काय होतं आणि काय काय वाईटसुद्धा होतं. लेट एक्सप्लोर अजून काय काय होतं. सकाळी उठल्या सगळ्यात पहिले म्हटलं ह्यावेळी आपण मस्तपैकी बालीत आलो आहे, खाण्यापिण्याचं काही टेन्शन नाही आहे. तर काल आपण गेलेलो वृंदावनला, आज चाललेलो आहे नॉट दिस नमस्कार थाली. म्हटलं ब्रेकफास्ट वगैरे मस्त दाबून करू, काहीतरी छान खाऊन घेऊ. तर आम्ही आलेलो नमस्कार थालीच्या इथे, नमस्कार हॉटेलमध्ये. की मस्तपैकी हे बाई आपली गाडी, इतकी सुंदर गाडी भेटली ना, चालते पण छान आहे, नवीन आहे. होपफुली आज पेट भरून छान जेवण करू. वृंदावनचं पण जेवण खूप छान होतं. मस्त ट्राय, तुम्ही तुमच्या याच्यात ॲड करू शकतात. काय मिसळपाव पण आहे? हो हो हो, सगळ्याच गोष्टी. तर थँक्यू. आलेली आहे आपली दाल खिचडी. आपण आहे ना सकाळी म्हटलं काहीतरी लाईट खाऊन घेऊ, हेल्दी खाऊन घेऊ आणि प्रवास सुरू करू. तोपर्यंत बायको मम्मीशी बोलता मम्मीला पण दाखव. सकाळी आमच्या मम्मीबरोबर गप्पा पण चाललेल्या आहे. या नाश्ता करायला. बालीचं ट्रॅफिक म्हणजे ट्रॅफिकच आहे. पुण्याला आलो असं वाटतंय सिरियसली.
ऍक्च्युली रोड खूप छोटे आहेत आणि हा पीक टाइम आहे, सगळे निघतात बाहेर ब्रेकफास्ट आणि शॉपिंग. तर आम्ही सध्या चाललेलो आहे शॉपिंग करायला शॉपिंग सेंटरला. बघूयात कसं आहे, राईट? व्हेरी डिफिकल्ट. चंगू कंगू पंगू. इथं मस्तपैकी शॉपिंग विपिंग होणार आहे, फुल कल्ला होणार आहे. ट्रॅफिक सगळं मॅनेज करून आम्ही येतोय. येस. मी काय म्हणतात, कॅमेरा घेऊन घेतला माझ्या हातामध्ये. पण ना बघा, वाइब इज नेक्स्ट लेवल. ये हुआ ना सिटी, दिस इज सिटी. काय वाईब आहे इथली. ओ ऊन पण लागत नाहीये, काय त्रास होत नाहीये. ऍड्रेस वर पण इथं पटापट पोहोचता येतंय, टेन्शन फ्री. चलो ऑन हो गए हैं. पुलिस खड़ी है वहाँ पे. सो ही लोकेशन आहे जिथे आम्ही आलेलो आहे सगळं. आणि इथे पार्किंग आहे पूर्ण. ये बाकी सेंट्रल पार्क पंगू. हो. सो आम्ही आलेलो लव अँकरच्या इथे. खूप सारी शॉपिंग करायला. सिंगापूरची तर शॉपिंग झालेली आहे आपली, पण बालीची शॉपिंग लाखो में खर्चा करने के लिए बालीमध्ये आपण आलेलो आहे. तुम्हाला करन्सी कन्वर्जन खूप सोपी गोष्ट आहे एकदा समजली तर, पण अशा गोष्टी दिसल्या तर शॉपिंग तो बनती आहे बॉस. आणि इथले लोक खूप ग्रीटिंग खूप छान करतात, खूप चांगलं बोलतात. बंदूक सही आहे. काहीच नाही बघा ना, काय गेम केलं बघा त्याने. नुसतं फक्त असं फिरवा अँड इट विल साऊंड लाईक वाव. आणि आपण आलेलो आहे चांगू बीचला. हो, बीचची एंट्री तर खूपच छान आहे, व्ह्यू सुद्धा छान आहे. आजचं वातावरण खूपच भारी आहे. बायको वातावरणाला सेट म्हणून टोपी बिपी घालून रेडी झालेली. ऊन लागतं, पण हे ऊन आहे ना छान आहे माहिती का. वी थॉट की खूप असं हे असेल की फुल स्किन बर्न होऊन जाईल, ह्युमिड असेल, खूप घामाघूम होईल. हां थोडीफार आहे, बट विच इज ओके यार. तुम्ही अशा ठिकाणी सन खाली तुम्ही बसणार आहे तर तेवढं तर पाहिजेच. आणि प्रत्येक बीचच्या साईडला ना खूप सारे शॅक्स आहे. तर इन्स्टेड ऑफ सिटिंग ॲट अ बीच, तुम्ही एका मस्त शॅक्समध्ये एक रिझर्वेशन करून घ्यायचं आणि तिथून ह्या बीचचा व्ह्यू एन्जॉय करायचा. कारण की प्रत्येक ठिकाणी बघा किती भारी आहे. व्हॉट डू यू थिंक, ह्या साईडला यायचं खूप भारी व्ह्यू आहे. हां चल तिकडून बघून येऊ आपण. ऑनेस्ट गोष्ट सांगू की ना, सिंगापूरला आपण गेलेलो ना, तर प्रत्येक रेस्टॉरंटच्या साईडने जायचो ना, तर वी वर नॉट एन्जॉईंग द स्मेल ऑफ द फूड. पण आता इथे आहे ना, म्हणजे एक नेक्स्ट लेवल स्मेल आहे. म्हणजे खूप छान वाटतंय जेवणाच्या स्मेलचा. तर तिथूनच भारी वाटतंय. आम्ही जिथे पण जेवण हो बीच बघून यायचं पहिले.
चलो. हे बघा किती ओपन बीच आहे आणि सुंदर. वाव. आम्ही त्याची बीचची पूर्ण तयारी केलेली की आम्ही बीचवर राहू शकतो, स्टे करू शकतो, आराम करू शकतो, पण नाही. कशाला एवढ्या उन्हात. हे बघा ना ढगं बिगं पण सगळं क्लिअर आहे. आज संध्याकाळपर्यंत काय पाऊस पडणार नाही आहे. तो आजचा दिवस आमचा एन्जॉईंगमध्ये होणार आहे. वो सेकंड डे इन बाली रॉकिंग. सो आज आम्हाला आमचे काल भेटलेले मित्र ते आलेले आहेत. प्रत्येकराव आलेले आहेत आणि ते चालले आहेत. त्यांची सिडनीची फ्लाईट आहे. पण जायचं पहिले ते म्हटले की अरे भेटलो नाही आपण. कालचा जो इन्सिडेंट झाला तेव्हा आम्ही एकत्र होतो. त्यांना लवकर जावं लागलेलं, पण ते लवकर गेल्यानंतर आम्ही जेव्हा निघालो तेव्हा हा सगळा इन्सिडेंट झालेला. ते बोलले की नाही आम्ही जायचं पहिले तुम्हाला भेटून येतो. फाइनली बेटा लाए. बहुत अच्छा लगा यार, सच्ची में मिलके भी अच्छा लगा. और आप थे हमारे लिए. थैंक यू. सी यू सून. पुणे आना आपको पक्का. सो आमचं मस्तपैकी लंच होऊन गेलेलं आहे. आम्ही पिझ्झा खाऊन घेतलेला आहे, नारळ पिऊन घेतलेलं आहे आणि ते सुद्धा ह्या व्ह्यू समोर. वो सो इथे आहे ना मस्तपैकी हेलिकॉप्टर सुद्धा गेलेला. जस्ट मिस झाला माझा तो शॉट तुम्हाला दाखवायसाठी. ऑसम व्ह्यू होता. आता इथून निघतोय, नेक्स्ट लोकेशनकडे जातोय, कारण की आपल्याला सनसेट मिस नाही करायचा आहे. काल सुद्धा सनसेट आपण एन्जॉय केलेला ना, आज सुद्धा सनसेट एन्जॉय करणार आहे. चलो. आम्ही ना थोड्या वेळेसाठी फ्रेश व्हायला घरी आलेलो. वातावरण तर खूप छान झालेलं आहे. संध्याकाळी आम्ही सनसेट बघायसाठी आता निघणार आहे. पण जाता 2 कोको भेटलेली. मी याची ते हेअरस्टाईलच केली बघा, याची हेअरस्टाईलच करून टाकली. हे कोको 1. तर परत आमची निघालेली आहे सवारी. आणि मला तर काय मॅचिंग फुलं मिळतात. ते सकाळी येल्लोवर येल्लो, व्हाईटवर वाईट. अच्छा लग रहा है ना. खूपच सुंदर. वेलकम टू बाली वाला फील येतोय. तर आम्ही आता निघालेलो आहे नेक्स्ट डेस्टिनेशनकडे सनसेट बघायला, ते पण कुटा बीचला. स्टेच करतोय कुटा बीचवर. कालपर्यंत आम्ही सिमयाक नंतर सनसेट बीच 2-3 बीच केले आपण, पण आज कुटा करू फायनली. कुटा खूप फेमस आहे आणि लेट्स सी केवढी मोठी हाईप आहे. बारिश हो रही है. आता लगेच पाऊस सुरू होऊन गेलेला. आम्ही जस्ट निघालेलो आहे आणि आता कुटाला जायचं आहे. लेट्स सी तिकडे काय होतं. अरे पाऊस सुरू झाला.
आम्ही पोहोचलेलो आहे कुटा बीचला. आम्हाला वाटलेलं आम्ही लास्ट टाइम जे गेलेलो तेच कुटा बीच आहे, नाही बट ये और भी अच्छा है. सो ही पूर्ण जी बीच लाईन आहे, कोस्टल लाईन आहे, तिथे सगळे बीचेस आहेत. कुटा, सेमियाक आणि बरेच काही मी सगळे डिस्क्रिप्शनमध्ये टाकू आम्ही. चले, तुम्हाला इथे पार्किंगला जागा मिळेल, कुठे पण पार्क करू शकताय फ्री ऑफ कॉस्ट. पण बरेच असे ठिकाण आहे जिथे आम्हाला पैसे द्यावे लागतात, जे की 5,000 रुपये द्यावे लागतात. पण इथे फ्रीमध्ये आहे पार्किंग. आपण बाईक घेऊन जायची ना? हो, बाईक घेऊन मी घेतो. हां. आपल्याला स्टँड बेंड मेरा स्कार्फ. चलो बारिश जोर से किती मोठे मोठे हे पडतात बघ ना. हाँ ना, चलो मैं जाऊँ आगे. सो आम्ही आलेलो आहे कुटा बीचला. जर कोणीही बालीचा प्लॅन करतं ना, ते सगळ्यात पहिले गुगल करतं, यूट्यूब करतं, वेदर चेक करतं आणि त्यांना एक कॉमन गोष्ट सापडते की कुटाच्या इथे खूप मोठी वेव आलेली होती आणि त्यामुळे इथला रस्ता जिथं मी चालतो आहे ना, जे हे वॉक आहे ना, तर खूप मोठी वेव आल्यानंतर ना ही जागा तुटून गेली होती. सो व्हॉट आय एम सेईंग इज दिस वॉज ब्रोकन ॲट दॅट टाईम. म्हणजे मागच्याच महिन्याची गोष्ट आहे आणि त्यासाठी खूप सगळ्यांनी ब्लॉगिंगसुद्धा केलेली होती. सध्या मी येतो आहे, दॅट मीन्स काही प्रॉब्लेम नाही आहे. हे बघा कुटा बीच. हो, हे बघा जे तुम्हाला बनवतो ना ते हे होतं की जे वेवमुळे तुटून गेलेलं होतं. मी बघू शकतो तिकडे पण सगळं तुटलेलं आहे, पण क्राऊड काही कमी झालेला नाही. पाऊस पण थांबून गेलेला आणि इतका सुंदर व्ह्यू, सनसेट जस्ट झालेला आहे आणि ऑलमोस्ट होतच चाललेला आहे. आम्ही आता मस्तपैकी काहीतरी, हो तिकडे पॉप मार्केट पण दिसतंय. आम्ही काहीतरी थोडंसं नारळ पाणी किंवा काहीतरी ज्यूस वगैरे घेऊन घेतो, थोडं बसतो थोड्या वेळ समुद्रासमोर आणि नंतर थोडं मार्केट फिरणार आहे आपण कुटा. आणि इतक्या सुंदर सनसेट समोर आम्ही घेतलेला आहे एक कोकोनट. किती मोठा असतो इकडे आणि खूप भारी असतो इथे. पण ना तसं आम्ही बघायला गेलं ना तर थायलंड सारखा नाही आहे. थायलंडचा कोकोनट जगात भारी राव. पण याच्यात खूप छान पाणी असतं, खूप जास्त क्वांटिटी असते आणि ते आपल्याला ह्या बीच समोर आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळतं. हे असं म्हणजे बीच इथे आल्यानंतर असं वाटतंय की झोप आली की काय होतंय. मला खूप झोप आली आहे. खूप सुस्त वाटतं ना इथे. किती छान हवा येत असते. वर्थ इट. चलो आता आम्ही सनसेट एन्जॉय करतो विथ कोकोनट आणि तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा. ओहो, यही तो चाहिए. बीच वर आले, मस्त नारळ पाणी चाललंय आणि फूट मसाज. आम्ही सिंगापूरला 15 किलोमीटर चाललेलो आहे. थँक्यू. इंडिया. India. Yes. You are from here? Yes. Yeah, Balinese. Let me clean it. Taiwan. I clean your food. Yeah. आपणच आपलं थोडेसे पाय क्लीन करून घ्यावे, कारण की चांगला नाही वाटत की त्यांच्याकडून एवढं करून घ्यावं. गोव्याला सुद्धा असं असतं की ना ते आपल्याला क्लीन करून देतात. 15 किलोमीटर चालल्यानंतर यार गरज आहे, खूप छान वाटतं. आणि तेव्हा थ्रेडिंगसाठी पण सेम गोव्यासारखं थ्रेडिंग वगैरे करायचं असेल तर उद्यासाठी हेच करून द्या. करून घे. अॅनिव्हर्सरीला खूप छान वाटेल.
आणि आजचा डिनरचा टाइम झालेला आहे. डिनरमध्ये आम्ही आता परत नमस्कार थाली टू बालीमध्ये आलेलो आहे आणि यावेळी आता छोले भटुरे घेतलेले आहे आज. मला आता बोलताना तोंडातून पाणी सुटतंय, बोलता सुद्धा येत नाही, एवढं भूक लागलेली आहे. तर आता पटापट खाऊन घेतो. पण पटापटवरून आठवलं तुम्हाला लवकर बोलून घेऊ की आजचा व्हिडिओ इथे संपलेला आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब तर तुम्ही कराच करा, पण कमेंटसुद्धा करा. कमेंट केल्यावर आम्हाला सांगा की तुम्हाला कसं वाटला आणि तुम्हाला अजून काय बघायचं आहे. बाली ट्रिप अजून संपलेली नाही आहे, अजून खूप दिवस आहे. हो का बघ थांबतो कसं आहे ना, जिरण असतं ना ते रोज पुरीमध्ये असतं. सांग बरं कसं वाटलं. जेवायला आता मी लागतो, तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलंय ना, करून घ्या. बेल आयकॉन मध्ये दाबा. भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.